ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या लढतीत मधुकर विजयी झाला आणि कुंडलिकचा निसटता पराभव झाला. पराभव होताच कुंडलिक भलताच संतापला. मधुकरने आपला पराभव करावा हा त्याला त्याचा अपमान वाटला. संतापलेल्या कुंडलिकने मधुकरला अद्दल घडवण्याचा विचार केला आणि तो त्याच्या कामाला लागला. मधुकर बिचारा आपल्या विजयाच्या धुंदीत होता. त्याला कुंडलिकच्या मनात उसळलेल्या संतापाचे वादळ समजलेच नाही. मधुकर तसा शांत स्वभावाचा, कोणाच्याही वाटेला न जाणारा, मात्र सगळ्यांच्या उपयोगी पडणारा. आपल्या 2 खिलारी बैलांच्या जीवावर शेती करून सुखात जगणारा मधुकर पहिल्यांदाच राजकारणात उतरला आणि विजयी सुद्धा झाला. पण नकळतपणे त्याच्याकडून कुंडलिक दुखावला गेला. अंधारी रात्र पाहून कुंडलिकने आपला बेत पार पाडायचे ठरवले. तो अंधारात लपत छपत मधुकरच्या घराजवळ आला. मधुकर पडवीत शांत झोपला होता. कुंडलिकने आदल्याच दिवशी एका गारुड्याकडून घोणस जातीचा विषारी साप विकत घेतला होता आणि सुरक्षितपणे आपल्या घरात लपवून ठेवला होता. आज तोच साप सोडून तो मधुकरचा काटा काढणार होता. कुंडलिक चाहूल लागू न देता पडवीजवळ आला. दाराच्या फटीतून त्याने आपल्या पिशवीत लपवलेला घोणस जातीचा साप अलगत आत सोडला आणि तो आल्या पावली गुपचूप तेथून निघून गेला. साप हळूहळू मधुकर झोपला होता त्या बाजूला जाऊ लागला. मधुकर खाली जमिनीवरच झोपलेला असल्याने त्याला सापापासून आता धोका निर्माण झाला होता. मृत्यू त्याच्याकडे हळूहळू सरकत येत होता. पण मधुकरकडे जाणाऱ्या सापाला पडवीतच बांधलेल्या खंड्या बैलाने पाहिले आणि तो ताडकन उठून उभा राहिला. त्याला धोका समजला. आपल्या मालकाच्या दिशेने साप जातोय हे बघून खंड्या अस्वस्थ झाला. तो मालकाला उठवण्यासाठी चुळबुळ करू लागला, पण मधुकर डाराडूर झोपलेला होता. त्याला त्याच्याकडे येणाऱ्या संकटाची कल्पनाच नव्हती. मालक उठत नाही हे बघून खंड्याने सर्व शक्तीनिशी खुंट्याचे दावे तोडले आणि तो सापाकडे धावला. साप आणि मालकाच्या मध्ये उभा राहून खंड्या सापापासून मालकाचा बचाव करू लागला. पण त्या गडबडीत सापाने खंड्याच्या पायाला चावा घेतलाच आणि साप दाराच्या फटीतून बाहेर निघून गेला. सापाने दंश करताच खंड्या वेदना सहन न होऊन ताडकन उडाला आणि पाय झटकू लागला. त्या आवाजाने मधुकरला जाग आली. आपला बैल असा का करतोय हे काही त्याच्या लक्षात येईना. तो खंड्याला शांत करू लागला. खंड्याला मात्र आपला मृत्यू जवळ आल्याची जाणीव झाली. तसा तो मधुकरच्या गळ्यात पडून अश्रू ढाळू लागला. बैलाच्या डोळ्यातील अश्रू बघून मधुकरला गलबलून आले. आपला लाडका खंड्या असा का वागतोय हे त्याला शेवटपर्यंत समजले नाही. केवळ मालकाचा जीव वाचावा म्हणून आपला जीव धोक्यात घालणाऱ्या खंड्याला हळूहळू सापाचे विष भिनू लागले आणि सकाळ होता होता हा स्वामीनिष्ठ खंड्या मधुकरला सोडून कायमचा दूर निघून गेला. त्यावेळी मधुकरच्या हुंदक्यांनी पडवीचा कणन कण गहिवरून गेला होता. मात्र त्याच वेळी दुरून ही सगळी घटना बघणारा कुंडलिक मात्र मधुकर वाचला म्हणून स्वतःवरच वैतागत होता.